लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि त्या संदर्भातच महिला व बाल विकास मंडळाने सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आणलेली आहे। या ठिकाणी सगळ्या माता भगिनींनी ई केवायसी केलेली असेल असं आपण ग्राह्य धरूया आणि ज्या ज्या माता भगिनींची ई केवायसी पूर्ण झालेली आहे, आता त्या केवायसी केल्याचं व्हेरिफिकेशन आजपासून संपणार आहे। म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी व्हेरिफिकेशन आपलं पूर्ण झालेलं आहे, केवायसी पूर्ण झालेली आहे, अशा माता भगिनींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात वितरणाचं काम चालू झालेलं आहे। पण लाडक्या बहिणींना मी अत्यंत दुःखाची बातमी सांगणार आहे की आतापर्यंत 52 लाख माता भगिनी एकाच दिवसात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अपात्र केलेल्या आहेत। आता त्या कशामुळे केल्यात, त्या माता भगिनींची या ठिकाणी पात्रता सांगण्यात आलेली आहे आणि अपात्रता सांगण्यात आलेली आहे की त्या माता भगिनी कशामुळे पात्र आणि अपात्र आहेत आणि त्यांना कशामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। 4 डिसेंबर 2025 रोजी आलेली ही महिला व बाल विकास विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, जी ऐकल्यानंतर लाडक्या बहिणींना अत्यंत या ठिकाणी संताप होत आहे। लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी आहे। नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता जमा करण्याबाबत ही अपडेट आहे। पण ही अपडेट सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी नाही आहे। ज्या माता भगिनी ज्यांची ई केवायसी व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशन मध्ये जर त्या माता भगिनी पास झाल्या तरच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। ई केवायसी पात्रता पडताळणी व त्या संदर्भातील अंमलबजावणीचा हा सुधारित निर्देश आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना अगोदर सांगण्यात आलं होतं की फक्त तुमची ई केवायसी करून कागदपत्र घेतले जातील आणि त्यानंतर हप्ते वाटप केले जातील। पण या ठिकाणी सुधारित या ठिकाणी निर्देश आलाय, तुमची ई केवायसी झाल्यानंतर सरकार या ठिकाणी तुमच्या ई केवायसीच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करणार, तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करणार आणि त्यानंतर तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठेवणार। भले तुमचं उत्पन्न 2.5 लाखच्या खाली असो किंवा तुमच्या घरामध्ये 4 व्हील गाडी नसो किंवा तुमच्या घरामध्ये फक्त एकच महिला लाभ घेत असतो, पण जर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पात्र ठरले नाही तर तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाईल आणि आतापर्यंत लाखो माता भगिनी अपात्र झालेले आहेत। राज्य शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला माहिती आहे 1,500 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना वाटप होतंय। सध्याच्या परिस्थितीचे व लाभार्थी महिलांच्या मागण्याचे प्रशिक्षण करून लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार आहे, जो की 3000 रुपये एकत्रित असा त्यांना दिला जाणार आहे। आता लाडक्या बहिणींना काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 3 डिसेंबर पासून हा हप्ता त्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येत आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये येत्या 10 डिसेंबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यावाईज हा निधी जो असणार आहे तो वाटप होणार आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचं वाटप झालंय का नाही ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता या ठिकाणी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास या ठिकाणी शासन स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। तथापि निधी वितरणापूर्वी या ठिकाणी ई केवायसी पात्रता तपासणी अनिवार्य राहणार असून पात्रता नियमांचे पालन करणाऱ्या महिलांनाच बंपर लॉटरी स्वरूपात या ठिकाणी 3000 रुपयांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींना तुम्हाला कळालेलं असेल, बंपर लॉटरी, लखपती दीदी योजना या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी नाही आहे। या ठिकाणी त्यांनी सेपरेट रूल्स रेग्युलेशन आणलेले आहेत आणि लाडक्या बहिणी जर त्यामध्ये बसल्या तरच त्यांना बंपर लॉटरीचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता या ठिकाणी आजचे 3 आणि 4 या 2 दिवसांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, ज्या की शासनाने देखील नोंद केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेवरती त्यांना अप्लाय केलेला आहे। आता यामध्ये या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, यामध्ये पहिली अपडेट काय आहे की काही जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यात विलंब झाल्यामुळे राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील 36 ते 37 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही जिल्ह्यांमध्ये वाटप केला, पण काही जिल्ह्यांमध्ये केला नाही। आता ज्या जिल्ह्यांना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एकत्रित 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळतील आणि ज्या माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाय त्यांना फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात आता जमा होतील। 2 डिसेंबर पासून हप्ते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि निधी टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। आता 2 डिसेंबर पासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे ज्यांचे हप्ते राहिले असतील त्यांना त्याचं वाटप चालू झालेलं आहे आणि ज्या प्रकारे निधी जिल्ह्याला जाईल त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे वाटप होणार आहे। पात्रता तपासणीसाठी फक्त ई केवायसी पूर्ण महिलांनाच डीबीटी मिळेल। म्हणजे ज्या माता भगिनींनी 18 नोव्हेंबरच्या अगोदर त्यांची केवायसी केलेली असेल किंवा त्या डिसेंबर महिन्यामध्ये वाढ झाली आहे आणि हप्ता मिळायच्या अगोदर तर त्यांनी केवायसी केली, जर ते म्हणले 31
डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि नंतर करू केवायसी, तर असं कोणीही करायचं नाही आहे. आपल्याकडे कागदपत्र वेळ असेल तर लगेच करून घ्या, नाहीतर तुम्हाला डीबीटी मिळणार नाही. डीबीटी म्हणजे काय असतं? डी चा अर्थ असतो डायरेक्ट, त्यानंतर बी चा अर्थ असतो बँक आणि तुमचं जे शेवटचं टी आहे त्याचा अर्थ असतो ट्रान्सफर. आता हे जे डीबीटी आहे त्याचा अर्थ आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर. याचा यूज आहे तो लाडकी बहीण योजनेसारख्या अशा तमाम सरकारी योजना आहेत ज्यांचा लाभ या ठिकाणी राज्यातील भारतातील जे रहिवासी आहेत त्यांना दिला जातोय. त्यासाठी या ठिकाणी डीबीटीचा वापर केला जातो, जेणेकरून सरकारी अकाउंट मधून डायरेक्ट जो लाभार्थी आहे त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. मध्ये कुठलाही दल्ला, एजंट, पंटर, टप्पू कोणालाही पैसे मिळत नाही. डायरेक्ट सरकारकडून लाभार्थ्याला मिळतात. नाहीतर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये किती हळू आणि किती छोटा भ्रष्टाचार चालतो. TV9 मराठी, महाराष्ट्र टाइम्स आणि इतर माध्यमांद्वारे प्रसारित झालेल्या पेपरमध्ये देखील पात्र नसलेल्या महिलांना योजना उपलब्ध राहणार नाही व त्यांचे लाभ स्थगित ठेवले जातील अशी अपडेट आलेली आहे. पण ज्या माता भगिनी आजपासून या नोव्हेंबरच्या हप्त्यापासून अपात्र होतील त्यांच्याकडून रिटर्न पैसे घेतले जाणार नाही. त्यांना आतापर्यंत जेवढे हप्ते मिळालेत यापुढेही त्यांना लाभ दिला जाणार नाही आणि जो या ठिकाणी लाभ दिलेला आहे त्याची परतफेड या ठिकाणी करून घेतली जाणार नाही. वरील सर्व मुद्द्यांची अधिकृत नोंद शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी त्यावरती अपडेट आणलेले आहेत. आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आम्ही कसं चेक करायचं? केवायसीच्या व्हेरिफिकेशन नंतर आम्ही पात्र राहतो की अपात्र ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण ई केवायसी मध्ये तपासल्या जाणाऱ्या पात्रता जाणून घेऊ आणि त्यानंतर अपात्रता जाणून घेऊ. यामध्ये पहिली आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा ते कमी असणे. जर कमी असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल. त्यानंतर लाभार्थी महिला महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे, डोमसाईल ऑफ महाराष्ट्र असेल तर योजनेसाठी पात्र आहे. त्यानंतर ती महिला एकतर विधवा पाहिजे, विवाहित पाहिजे, घटस्फोटित पाहिजे किंवा परित्यक्त पाहिजे किंवा अविवाहित असेल परंतु लाभ फक्त एकाच नावाने मिळू शकतो. म्हणजे एका रेशन कार्ड वरती एका या ठिकाणी विधवा महिलेला आणि एका या ठिकाणी विवाहित महिलेला किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 माता भगिनींना लाभ मिळणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले व मोबाईल क्रमांक लिंक असणं पाहिजे. म्हणजे जे तुमचं या ठिकाणी बँक अकाउंट असणार आहे त्याला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे सोप्या शब्दामध्ये, तरच तुम्हाला या ठिकाणी डीबीटी मिळेल, डायरेक्ट बँक ट्रान्सफर मिळणार आहे. आता बँक खाते डीबीटी स्वीकारण्यास सक्षम असलं पाहिजे, म्हणजेच ते अकाउंट चालू असलं पाहिजे. कारण काही लाडक्या बहिणी 1,500 रुपये आला की लगेच सगळे काढून घेतात आणि जर ते अकाउंट 0 मेंटेनन्स फीने ओपन नसेल तर ते अकाउंट फ्रीज होऊन जातं. आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्रतेची काय कारण आहेत ती जाणून घेऊया. पहिलं कारण आहे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आढळल्यास. आता ज्या माता भगिनीचं रेशन कार्ड वरती उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा माता भगिनी भविष्यामध्ये किंवा आता चालू वर्तमान मध्ये ओरिजिनलिटी मध्ये कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये कमवत असतात. कारण महाराष्ट्रामध्ये जे लोक 2 ते 3 लाख रुपये पर वर्षाला कमवतात त्यांचं उत्पन्न लईत 10 ते 30 हजार रुपये असतं. आता जर तुमच्या रेशन कार्ड वरती तुमचं उत्पन्न 2.5 लाख असेल तर तुम्ही खूप पैसे कमवताय. पण महिलांचा प्रश्न असतो की आम्ही या ठिकाणी 10 लाख कमवतो, 20 लाख कमवतो, पण आमच्या रेशन कार्ड वरती उत्पन्न फक्त 50,000 आहे, तर लाभ मिळेल का? तर लाडक्या बहिणींसाठी उत्तर आहे होय, तुम्हाला लाभ मिळणार आहे. कुटुंबातील अन्य महिला लाभ घेतल्यास दुबारा लाभ मिळणार नाही. म्हणजे एका घरात मी तुम्हाला सांगितलंय एक विधवा, एक विवाहित किंवा एक अविवाहित अशाच लाभ घेऊ शकतात. म्हणजे प्रत्येकी एका रेशन कार्ड वरती 2 महिला लाभ घेऊ शकतात. कागदपत्रे खोटी किंवा विसंगत असल्यास लाभ रोखला जाईल. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर ज्या महिला असतील ज्या की UP बिहार वरून येतात अशा माता भगिनींना लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे बँक खाते निष्क्रिय बंद असल्यास डीबीटी काम करत नाही, पैसे पाठवता येत नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील तुम्ही अपात्र होताल. त्यानंतर शेवटचा आहे ती म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा माता भगिनींचा जो लाभ आहे तो स्थगित केला जाईल. त्यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही अशी अपडेट आपल्याला मंडळाकडून आलेली आहे. आता लाडक्या बहिणींनो, ही जी सगळी माहिती आहे ही सगळी माहिती कुठून आली? जर तुम्हाला त्याचा ओरिजिनल न्यूज व्हिडिओ पाहायचा असेल किंवा ओरिजिनल न्यूज आर्टिकल किंवा त्याचा GR डाउनलोड करायचा असेल तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. TV9 मराठीने हे आर्टिकल आणलेलं आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची आता मोठी घोषणा. हे तुम्ही जे टायटल आहे ना ह्या लाडकी बहीण योजनेपासून मोठी घोषणापर्यंत युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला टोटल न्यूज मिळणार आहे. या ठिकाणी गुगल, क्रोम अशा ठिकाणी टाकलं तर त्याचं ऑफिशियल GR किंवा न्यूज आर्टिकल मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एवढी सोय करून देतोय त्यासाठी एक कमेंट तर झालाच पाहिजे. व्हिडिओला लाईक केल्यानंतर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे राहिलेले प्रश्न देखील विचारा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.